तुम्ही इथे काय करताय? तुम्ही नसता घोळ घाला ना, तुम्ही जा लवकर. तुम्हीच गोळ घातलेला असता ते मला माहित आहे. तुम्ही घरी चला. काय बोलताय तुम्ही? मी आता नाही येऊ शकत ते गेल्याशिवाय. हे मला काय माहित नाही. तुमचे पाहुणे राहू द्या नाही तर जाऊ द्या. तुम्ही आत्ताच्या आता घरी चला. अहो माझ्या हातात तर मी केव्हाच नसते का आले. असं म्हणतो ठीक आहे माझ्या हातात. काय करताय तुम्ही? तुम्ही जाऊ लवकर. तुम्ही तुम्हाला कळतंय का? अहो तुमचे ते डोक्यावर पडलेले वडील तुमचं लगीन लावून द्यायचे त्याच्याबरोबर. अहो काही काय बोलताय तुम्ही? असं म्हणतो तुम्ही येत नाही? नाही. मग ठीक आहे मी बी तसं. हट्टाला पेटू नका बर का. हो हट्ट नाही हे हक्क म्हणा. कसला हक्क? तुमच्या हक्काचा पण उद्या बघू. पण आता जा तुम्ही. हे मला माहित नाही. तुम्ही काय बोलायचं ते आत्ता आणि इथेच बोलायचं बघा. तुम्ही काय म्हणता घरी चला. एकतर हळू बोला तुम्ही. कस बाबा आले ना तर अजून घोळ होईल. तुम्ही जा दे. येऊ द्या किंवा घाबरतं काय तुमच्या वडिलांना. येऊ दे. हो या. तुम्ही काय चाललंय तुमचं? जा ना लवकर. नाही जाणार. जा म्हणा. तुम्ही जा बर का लवकर. म्हणलं की नाही तुम्ही हळू बोलायचं. जायचं असेल तुम्ही चला माझ्या तुम्ही जा लवकर. नाही जाणार. जा पण जा. अंजली ओके ना सगळं? ओके ओके ओके. अगं मगाशी कसला तरी आवाज झाला इकडे बाहेरही आला म्हणून विचारलं. नाही नाही इथे सगळं ओके. मी झोपलीये. ओके गुड नाईट. ओके ओके. हा ठीक आहे जाते. करे काही पाहिजे होतं का? बाबा हो कुणीतरी दार वाजवलं म्हणून मी बाहेर बघायला गेलो तर कोणीच नव्हतं आणि असं दोनदा झालं. आणि आता अंजलीच्या रूम मधनं कसले तरी आवाज येत आहे. अंजू ठीक आहे ना? हो मी बोललो तिच्याशी पण आतून बघे इंदू ये. हो तुम्ही इथे काय बसताय? जा ना बाहेर लवकर. तुम्ही का अंजली बाबा? ए अंजली अंजली. अंजू अगं आत आत आवाज कसले येत आहे? आत आत कोण आहे? मी 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 काय आवाज कसला येतोय? नाही कसला आवाज येतोय? काहीच नाही आहे. तुला कसा येईल? तू झोपली होतीस ना. दरवाजा उघड बघूया काय ते. हा नाही नको. अगं मला झोप आली आहे. उद्या सकाळी बघूया. नको काय उंबीर असेल ते घरभर धुडगूस झाले. दरवाजा उघड. नाही काहीच नाहीये. मी खरंच खूप दमली. आपण उद्या सकाळी बघू. बाजूला हा म्हणते तर. अंजू अंजू दार उघड. मला आत येऊन बघायचंय काय ते. हा नाही अहो बघू ना उद्या सकाळी. अंजू दार उघड. बाबा नाही ऐकणार आता. तुम्ही लपा कुठे तरी. अंजू काय झालं? कसला आवाज? काय नाही येते. अगं नाही कसं आदित्याने ऐकलाय आवाज. अहो नाही. अंजू नक्की नाहीये कोणी? ग नाही कोण असणार? मग आवाज कुठून आला? काय माहिती. या बघा बघा बरं. इथे काही दिसतंय का? बघा इथे इथे दिसतंय काही? बेड खाली दिसतंय का काही? बघा बघा बघा. नाही तिकडे कोपऱ्यात बघा काही आहे का? कपाटात काही आहे का? बंद आहे. हो लॉक आहे कपाट बाबा. इकडनं बघा काही दिसतंय का? काही नाही आहे.
नाही हो मी तेच सांगते, काय सुरू आहे या घरात, मला ना काय कळतच नाहीये बाबा. नाही आय एम सॉरी, म्हणजे मीच यांना सांगितलं की कसला तरी आवाज झाला म्हणून. कदाचित मला भास झाला असेल. हा आय एम सॉरी. तू झोप. नाही ना नक्की काही पुन्हा कसला आवाज झाला तर हाक द्या मला. हो चला हो. सॉरी अंजली. हा इट्स ओके. बरे आहात ना? झालं काय गोळ? ते मी असं ना काय टेन्शन घ्यायचं नसते बघा. गप्पा बसा. हे बघा आता काय जाता झालं का नाही, सगळ्यांच्या नाकावर टिचून तुम्हाला इकडनं घेऊन जाईन बघा मी. तुम्ही उगाच बडबड करू नका बरं का. मग काय करू सांगा, काय करू? गप्प बसा आता, इथून लवकर जा नाही तर सगळे परत आत येतील. तसं मी तुमच्या त्या दोस्ताचे काम लई तिकड असतात बघा. हो हा पण उद्या त्या बाप बेट्याला मी घालवत असते, म्हणजे घालवत असते बघा. बरं आता जाताल का लवकर? हा जाता मी जाता, पण त्याआधी एक काय? ते एक अंजली ताई. पूजा कधी आलीस माहेरी? कशी आहेस? मी मस्त आहे, तू कशी आहेस? मी पण मस्त. तुझे केस किती भारी दिसतात ग. माझे बघ ना केवढे डॅमेज झालेत ते. तू मेंटेन कशी करतेस? ते माझं सिक्रेट आहे. मला सांग ना प्लीज. सांगू कशाला, दाखवतेच. आधी बस तर तू. हे आहे माझं सिक्रेट, लॉरेल पॅरिस टोटल रिपेअर फाईल. डॅमेज केसांना रिपेअर करायचा एकमेव खात्रीशीर उपाय. अगं हो खरंच, लॉरेल पॅरिस टोटल रिपेअर फाईल ह्या एकमेव हेअर एक्सपर्ट वर माझा पूर्ण विश्वास आहे. आता हे तू वापरत जा आणि मग बघ तुझेही केस माझ्यासारखे उत्तम होते. धर. थँक्यू अंजली ताई. अरे च्या पूजा, कधी आलीस? मी आताच आले काकू. काय म्हणताय? छान. तू कशी आहेस? मस्त. हा आईने डब्बा दिलेला ते द्यायला आलेली, पण आता एक्सपर्ट ऍडवाइस घेऊन घरी चालले. अंजू काय सांगितलंस ग तिला? काही नाही ग, माझं सिक्रेट हेअर एक्सपर्ट. बर चल मी तुला सोडते. हो चहा दे. मी काय म्हणते, बोल. तुम्ही अंजलीशी बोला. काय? काय म्हणून काय विचारताय? आपण आदित्य आणि अंजलीच्या लग्नाचा विचार करतोय हे अंजलीला माहित नको का? असं लपवणं बरं नाही. थांब थांब, अगं त्या दोघांचं थोडं ट्युनिंग तर जुळू दे. अहो ते जमेल हो, पण त्याआधीच गोरेंनी अचानक उघडपणानं लग्नाचा विषय अंजू पुढे काढला आणि अंजूने त्याला नकार दिला तर? म्हणजे अचानकच लग्नाचा विषय असा तिच्या समोर आला तर ती नक्की नाही म्हणणार.
त्यापेक्षा तिला आपण आधी कल्पना दिली तर ती निदान विचार तरी करून ठेवेल. आली. अंजली ये बैस. पुढे काय करायचं ठरवलंयस? कशाचं? अगं, 2 वर्षांनंतर तू बाहेर पडलीयस आणि तुझं वयही जास्त नाही. मग आमचं काय, आम्ही आज आहोत उद्या नसू, पण तुझ्या समोर तुझं संपूर्ण आयुष्य पडलंय. 1 मिनिट, तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाहीये. हे बघ अंजली, राणाजी गेले, त्यांच्या आठवणी तू किती दिवस धरून बसणार आहेस? आदित्य चांगला मुलगा आहे. तुझ्या लग्नाचं कळून सुद्धा तू आणि गोरे तयार आहे. मला वाटतंय यापेक्षा दुसरं चांगलं स्थळ आपल्याला मिळणार नाही. खरंच अंजू, बाबा तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? अगं, यात काय चुकीचं आहे? तरी मला शंका होतीच, पण आता मला खात्री पटली. तुम्ही माझ्या मनाविरुद्ध माझं लग्न लावून देणार आहात? अंजली, तुझ्या मनाविरुद्ध कधी कुठली गोष्ट केली आहे का? मग आता का करताय? अगं, आम्हाला तुझी काळजी वाटते. काळजी करू नका. काय करू नको? हे बघ अंजली, माझ्या मुलीनं तिचं आयुष्य असं एकट्यानं काढावं असं मला वाटत नाही. आणि इंदूला तर तुझं कसं होईल या विचारानं रात्रभर झोप लागत नाही, आणि ती काही खातपीत पण नाही. आम्हाला जर तुझी एवढी काळजी वाटते तर तू आमच्या मनाचा थोडा विचार का नाही करत आहे? हे बघ, आदित्य खरंच चांगला मुलगा आहे. तुला तो चांगला वाटत नाही आहे का? माझं राहू द्या, त्या गोरे काकांनाच मी सून म्हणून आवडणार नाही. अगं, असं काही होणार नाहीये. गोरेंना तू सून म्हणून पसंत आहे. हो, मग त्यांची पसंती आज नक्की बदलेल का? म्हणजे 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 माणसांची मतं बदलत असतात ना ती सारखी सारखी. मग तसंच आज गोरे काकांचं मत बदलतंय का नाही ते बघाच तू. काय बोलली हो ही? बरकत, आज सोडायचं नसते बघ. हे बरकत, बरकत, हे उतर, उतर. काय झालं? काय? अरे ध्यान कुठे तुझा? मी काय म्हणला लागते, ध्यान आहे का नाही? काय झालं? अरे जागा हो, जागा हो. काय म्हणलं मी? काय? अरे त्यांना सोडायचं नसते बघा. कुणाला? त्या अंजलीबाईंच्या वडिलांना आणि त्या किरकिर त्या पाहुण्याला, त्यांना धडा शिकून सोडायचा असते बघा. काय तो निकाल लावायचा असते आज. काय राहणार तू? सासऱ्याचा निकाल लावायचा म्हणतोस? काय वाटते का नाही तुला? अरे किंवा सासरा किंवा माझा निकाल लावायला निघालेला असते बघ. मग मी कशाला विचार करू? काय? तुझा निकाल लावा निघालाय तू? मग अजिबात सोडायचं नाही त्यासनी. काय विचार करायचा नाही, सरळ घरात घुसायचं आणि पुंगी बजायची उसकी. अरे या पाटकासनी कळलं पाहिजे, गायकवाडांच्या नादाला लागलं की माणूस बाद होतोय. ते राणा संघ चोर नटला, त्याला तोड लावून समजा. झालं? गेली काय झोप? ते मॅटर म्हणलं की कसं ते अंगात अशी ताकद येते ना तुझ्या. घेईन एकच. नको. आता मी काय सांगते ते नीट ऐकायचं बघ. हे कसं असते बरकत, ते स्वतःच्या सासऱ्याला मारता येत नसते रे. आणि त्या बिचाऱ्यांची बी काय चूक नसते. त्यांच्यासाठी मी कोण असते? राजा असते का नाही? बरोबर. ते जे काय करायला ते स्वतःच्या पोरीच्या भल्यासाठी करायला बघ.
नाहीतर स्वतःच्या मुलीचं दुसरं लगीन कोण लावून देईल काय सांग मला. हाला तुला पळ का? ठीक आहे झोपतो मी. ए तू आता गप बस काय. ते सासरा म्हणून मी काय हातावर हात धरून बसत नसते बघ. मग चल घरात घुसूया आणि इंगा जाऊया त्याला. नाही रे बाबा, मी तुला काय सांगते ते नीट. ते काका आणि ते आले ते किरकिरे काका, ते दोघं बी सकाळी ते काय इंग्लिश मध्ये म्हणतात ते काय ते हा ते मॉर्निंग वॉकला निघतात बघ. तू काय करायचं बघा, ते काकांना घेऊन बाजूला जायचं आणि ते ना बोलण्यामध्ये ते अडकून ठेव बघ. त्या पाहुण्याचं काय करायचंय ते मी बघते. अच्छा म्हणजे त्या पाहुण्याची मुंडी पेरगणार म्हण की तू. अरे खुळायस काय? मग अरे ते म्हातारा माणूस आहे, त्याची कशाला मुंडी पेरगळू मी. अरे मग करणार तरी काय तू. मी तुला काय सांगितलं, ते काकांना तू त्या बाजूला जाऊन अडकून ठेव बघ. ते गोरे का फिरेंचं काय करायचं ते मी बघतो. ते मी काय करणार माहित आहे का? हा ते अंजलीबाईंबद्दल असं काय काय सांगणार का नाही. ते गोरे काका स्वतःहूनच गाव सोडून पळाले पाहिजेत बघ. हा असं म्हणतोस बाई. म्हणजे शांततेच्या मार्गाने अंजली वहिनी परत आणायचं म्हण की. मग चालतंय की. आता शांततेच्या राणा हा ते बघ ती दोघं दोस्त यायला लागल्यात. आता आपण दोघं दोस्त मिळून त्याची वाट लावूया. हा अरे बरकत चल. अरे मी पाटक काका पाटक काका काय रे बरकत? माझं तुमच्याकडे काम होतं बघा. बोल ना. जरा बाजूला येतं काय बोलतो. साईडला कशाला, बोल ना इथेच. अहो पाटक काका मी माझं सगळं पैसे बँकेत ठेवले होते बघा. पण आता मग काय झालं? अहो त्या बँक वाल्याचा मला मेसेज आलाय 0-0 म्हणून. माझ्या सगळ्या आयुष्याची कमाई गेली पाटक काका. अहो मी केवढं पैसे साठवून ठेवलं होतं. आता मी काय करू सांगा. तुमच्या बँकवाल्याने असं कसं केलं असलं माझ्या बरोबर. आता कुणाला जाऊन सांगू मी. राहणार बी नाही इथं. दाखवतो मेसेज. अरे असा कसा मेसेज पाठवतील, काहीतरी वेगळा असेल. होय होय तुम्ही बँकेतच कामाला आहे ना. तुम्हाला जरा माहित असेल, नीट बघून सांगा मला. पाटक काका माझं नशीबच फुटकं बघा. आता फोनचं चार्जिंग बी संपलंय. हे बघ एक काम कर, तुझे बँक डिटेल्स दे, मी बँकेत गेल्यावर बघतो. अहो मी सगळी माझी डिटेल्स या फोन मध्येच फिट करून ठेवली होती बघा. आपण एक काम करूया काय, त्या घरात जाऊया आणि फोनला चार्जिंग करून बघूया काय. आम्ही वॉक घेऊन येतो, तोपर्यंत तू चार्जिंग करून घे. नको नको आताच बघूया चला की. अहो माझं कशाच मन लागेल झाले बघा. ऐक आताच मी कळा मारले सकाळपासून आटाई बिटाई घ्यायचं चला की. बर बर चल. गोरे तुम्ही इथं थांबा, आम्ही जाऊ. पाहुणा तुम्ही इथंच थांबा, आम्ही येतो लगेच जाऊ. अरे पण मी एकटा काय करू इथं? तिकडे पलीकडे चहाची टपरी आहे, तिथे जाऊन चहा प्या वाटले तर. त्या घरात गेलं तर पाहुणं समजून तुम्हाला चहा पाणी नाश्ता सगळं होईल. परत आपल्याला वेळ व्हायचा. आम्ही जाऊन लगेच बघून येतो. तो ऐको अरे गोरे गोरे जाऊन येतो. बरं या या. ऐको